महाराष्ट्रात विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? आणि अस्तित्वात असला तर तो एवढा निष्क्रिय, अकार्यक्षम आणि कोमात गेल्यासारखा काय आहे? आता हा प्रश्न मी विचारत नाहीये, तर हा प्रश्न जनता विचारते. म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मी जनतेशी बोलण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी लोकांमध्ये जात होतो आणि त्यावेळी लोकांमधून भाजपच्या विरोधात एक रोष जाणवत होता किंवा भाजप कशा प्रकारे लोकांचं दमन करतं किंवा बोलणाऱ्या लोकांचे अकाउंट बॅन करतं किंवा महागाई कशी वाढली, बेरोजगारी कशी वाढली, या सगळ्या मुद्द्यांबद्दल लोक भरभरून बोलत होते. पण दुसरीकडे लोक आणखी एक मुद्दा मांडत होते आणि तो मुद्दा म्हणजे विरोधी पक्षांच्या निष्क्रियतेचा मुद्दा. आता विरोधी पक्ष निष्क्रिय आहे असं लोकांना का वाटतं? ते ऑन रेकॉर्ड आणि ऑफ रेकॉर्ड याबद्दल नेमकं काय बोलतात आणि विरोधी पक्ष निष्क्रिय असण्याची खरी कारणं नेमकी काय आहेत, या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहेत. सोबतच विरोधी पक्ष निष्क्रिय असल्यामुळे नेमके काय परिणाम होतात किंवा लोकशाहीवर त्याचे किती गंभीर परिणाम होतात, या सगळ्या मुद्द्यांची चर्चा सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे आणि महाराष्ट्राची आणि एकंदरीतच भारताची लोकशाही ही नेमकी कोणत्या दिशेनं जाते हे तुम्हाला यातून समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर विरोधी पक्ष निष्क्रिय आहे किंवा अकार्यक्षम आहे असं तुम्हालाही वाटतं का, ते मला कमेंटमध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर गेल्या 8 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये मी 2 ते 3 वेळा लोकांमध्ये गेलो. म्हणजे लोकांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, म्हणजे मोदींनी लोकांना जे आवाहन केलं त्या आवाहनाबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत किंवा कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर एवढी मोठी जी हाईप आलेली आहे, या हाईप बद्दल लोकांना काय वाटतं, या सगळ्या मुद्द्यांवर मी लोकांशी बोलत होतो. म्हणजे अगदी तरुणांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत आणि स्त्रियांपासून म्हणजे कॉलेजला शिकणाऱ्या मुलींपासून ते अगदी म्हाताऱ्या बायकांपर्यंत लोकांना नेमकं काय वाटतं, हे सगळे मुद्दे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि या मुद्द्यांमधून भाजपच्या विरोधात लोकांचा प्रचंड रोष आहे असं जाणवत होतं. म्हणजे भाजप कसं ध्रुवीकरण करतं किंवा हिंदू मुसलमानचं राजकारण करतं किंवा भाजपच्या काळात महागाई कशी वाढली, पेट्रोलचे भाव कसे वाढले, बेरोजगारी कशी वाढली, या मुद्द्याबद्दल लोक भरभरून बोलत होते आणि भाजपच्या विरोधात लोकांचा रोष आहे हे स्पष्टपणे जाणवत होतं. पण एकीकडे भाजपवर हा रोष असतानाच विरोधी पक्षांच्या निष्क्रियतेवर आणि अकार्यक्षमतेवर सुद्धा लोक भरभरून बोलताना दिसले. म्हणजे ऑन रेकॉर्ड सुद्धा बरेच लोक बोलले, ते तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, किंवा ऑफ रेकॉर्ड सुद्धा विरोधी पक्षांबद्दल लोक वेगळ्या भाषेमध्ये बोलताना दिसून आले. म्हणजे लोकांचा विरोधी पक्षांवर आणि भाजपवर म्हणजे सत्ताधारी पक्षावर दोन्हीवर सुद्धा रोष आहे. जे प्रॉमिसेस भाजपनं लोकांना केले होते ते फुलफिल होत नाहीयेत, त्यामुळं भाजपवर रोष असणं साहजिक आहे. पण विरोधी पक्षांवर लोकांचा का रोष आहे? कारण विरोधी पक्ष हे निष्क्रिय आहेत, अकार्यक्षम आहेत आणि ते आमचे मुद्दे तेवढ्या प्रखरपणे सरकारसमोर मांडत नाही किंवा सरकार जे जनता विरोधी कामं करतं त्या जनता विरोधी कामामध्ये ते सरकारला धारेवर धरत नाहीत असं लोकांचं म्हणणं होतं. आता विरोधी पक्षांबद्दल जनतेचा रोष काय आहे जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातलं हे सरकार अस्तित्वात आल्यापासून नेमके कोणकोणते मुद्दे समोर आले आणि त्या मुद्द्यांबद्दल विरोधी पक्षाची भूमिका नेमकी काय राहिली हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा आला तो म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूचा. म्हणजे अजित पवारांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आणि त्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित राहिले. आता याबद्दल नीटपणे चौकशी व्हावी. म्हणजे अजित पवारांचा मृत्यू हा घातपात होता हा जो संशय लोकांकडून व्यक्त केला जातो, त्या संशयामधली जी सत्यता आहे ती तपासण्यासाठी निष्पक्षपणे चौकशी व्हावी. म्हणजे सीआयडीच्या मार्फत किंवा सीबीआयच्या मार्फत तटस्थपणे या गोष्टीचा तपास व्हावा, यासाठी विरोधी पक्षांनी कुठेही जोर लावलेला आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे रोहित पवार हे त्याबद्दल सातत्यानं बोलतायत, ते प्रेस कॉन्फरन्स घेतायत, ते अतिशय मुद्देसूदपणे त्यांचे मुद्दे मांडतायत आणि अजित पवारांचा मृत्यू हा घातपातच होता इथपर्यंत त्यांनी लोकांची भावना आणून ठेवलेली आहे. पण रोहित पवार सोडता कोणत्याही नेत्यानं याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली नाही, याबद्दल सरकारला जाब विचारला नाही किंवा या चौकशीसाठी सरकारला धारेवर सुद्धा धरलं नाही. त्यामुळं काय झालं तर रोहित पवार हे एकाकी लढतायत असं चित्र निर्माण झालं आणि त्यामुळं रोहित पवारांचा जो रेजिस्टन्स होता किंवा जे लढणं होतं त्याला
भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी पुशबॅक केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे रोहित पवारांनी कर्नाटकमध्ये जाऊन जो 0 FIR केला, तो 0 FIR कायदेशीर दृष्ट्या महाराष्ट्र सरकारनं दाखल करून घ्यायला पाहिजे होता, पण तो FIR सुद्धा महाराष्ट्र सरकारनं दाखल करून घेतला नाही किंवा या प्रकरणाचा तपास हा CBI पर्यंत गेला नाही. कारण अजित पवारांच्या या अपघाताबद्दल रोहित पवार एकटेच बोलतायत किंवा एकटेच खिंड लढवतायत असं चित्र निर्माण झालं आणि यातून सरकारी पक्षावर जो प्रेशर क्रिएट व्हायला पाहिजे होता तो प्रेशर क्रिएट झाला नाही आणि त्यामुळे हे मुद्दे पेंडिंग पडलेत असं दिसतंय. विरोधी पक्षांच्या निष्क्रियतेचा पुरावा देणारा दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कांद्याचा मुद्दा. म्हणजे हा मुद्दा रिसेंटली घडलाय म्हणून हा मुद्दा तुम्हाला सांगतोय की कांद्याचे भाव हे गेल्या अनेक वर्षांमधल्या निच्चांकी स्तरावर आहेत. म्हणजे 50 पैसे किलो एवढ्या दरानं शेतकऱ्यांकडून कांदा हा खरेदी केला जातोय आणि याबद्दल रोहित पवार असतील, अंबादास दानवे असतील किंवा हर्षवर्धन सपकाळ असतील यांनी चांदवडमध्ये जे आंदोलन केलं ते आंदोलन सोडता विरोधी पक्षांनी राज्यव्यापी असं एकही आंदोलन या मुद्द्यावर केलं नाही. म्हणजे नाशिकचा भाग असेल, निफाडचा भाग असेल, लासलगावचा किंवा येवला, चांदवड हा सगळा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा हा पिकवला जातो किंवा या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या मराठवाड्यात असेल किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये असेल कांद्याचं पीक हे लावलं जातं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मोठ्या क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली जाते आणि त्यामुळं कांद्याचे भाव एवढे ड्रास्टिकली पडलेले असताना आधीच अडचणीत आलेला शेतकरी हा देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. कारण कांदा लागवडीसाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. म्हणजे कांद्यासाठी वाफे बनवण्यासाठी शेतीपूर्व मशागत शेतकऱ्याला करावी लागते, त्यासाठी ट्रॅक्टरचा खर्च, कांद्याच्या रोपाचा खर्च किंवा कांद्याच्या लागवडीचा खर्च, त्यानंतर खुरपणीचा खर्च, खतांचा खर्च, औषधांचा खर्च, कांदा काढणीचा खर्च, या सगळ्या खर्चानंतर शेतकरी हा कांदा मार्केटला घेऊन जातो आणि शेतकऱ्याला याबद्दल भाव किती मिळतो? तो मिळतो 50 पैसे किलो. म्हणजे ही शेतकऱ्याची किती क्रूर थट्टा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि या मुद्द्यावर विरोधी पक्षातले पहिल्या फळीतले नेते हे मूग गिळून गप्प बसलेले असतात. म्हणजे याबद्दल उद्धव ठाकरे बोलले नाहीत, जयंत पाटील बोलले नाहीत, राज ठाकरे बोलले नाहीत, आदित्य ठाकरे बोलले नाहीत, मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसलेले नाना पटोले बोलले नाहीत, विजय वडेट्टीवार बोलले नाहीत. कोणतेही पहिल्या फळीतले नेते चकार शब्दानं सुद्धा याबद्दल बोललेले नाहीत. आणि कांदा उत्पादक शेतकरी एवढा अडचणीत असताना किंवा देशोधडीला लागलेला असताना विरोधी पक्षांनी फक्त एक आंदोलन केलं आणि या एका आंदोलनावर शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर शेतकरी तेवढा मूर्ख राहिलेला नाहीये, हे विरोधी पक्षांनी समजून घेतलं पाहिजे. आता विरोधी पक्षांच्या निष्क्रियतेचा पुरावा देणारा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे नीटच्या पेपर फुटीचा मुद्दा. म्हणजे गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये सलगपणे नीटचे पेपर फुटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत किंवा भाजपच्या कारभारामध्ये किंवा मोदींच्या कारभारामध्ये 10 वर्षांमध्ये 89 पेपर फुटल्याची आकडेवारी समोर आली आणि या मुद्द्यावर छुटफुट आंदोलन सोडता कोणतंही मोठं आंदोलन विरोधी पक्षांनी केलंय असं मला तरी दिसलेलं नाहीये. म्हणजे नीटची परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा असतील, या परीक्षा लाखो विद्यार्थी देतात आणि हे पेपर सातत्यानं फुटणं म्हणजे या लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरशी आणि भविष्याशी केलेला खेळ आहे. आणि सरकार या परीक्षा नीटपणे किंवा पेपर फुटी न होता कंडक्ट करण्यामध्ये अपयशी ठरतंय हे सातत्यानं समोर आलंय आणि सरकारचं हे अपयश समोर येऊन सुद्धा विरोधी पक्ष हे त्याबद्दल सरकारला धारेवर धरताना कुठंही बघायला मिळालेले नाहीयेत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याशिवाय विरोधी पक्षांची निष्क्रियता दाखवणारा चौथा आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे खरात प्रकरण. म्हणजे भोंदूबाबा अशोक खरातनं महिलांवर अत्याचार केले, त्याबद्दलचे व्हिडिओ व्हायरल झाले, खरातला अटक झाली आणि खरातचे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांसोबत किंवा वेगवेगळ्या मंत्र्यांसोबत, उपमुख्यमंत्र्यांसोबत, मुख्यमंत्र्यांसोबत, केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत अशा सगळ्यांसोबत फोटो बाहेर आले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि फक्त फोटोच बाहेर आले नाहीत तर विविध खात्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांची खरात सोबत आणि त्याच्या पत्नीसोबत जमिनीमध्ये आणि इतर मालमत्तांमध्ये भागीदारी होती, या गोष्टी सुद्धा समोर आल्या. आणि यानंतर सुद्धा कोणत्याही राजकीय नेत्यावर साधा गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही किंवा खरात सोबत ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भागीदारी होती
त्या अधिकाऱ्यांवर साधी निलंबनाची कारवाई सुद्धा झाली नाही आणि याबद्दल विरोधी पक्ष हा मूग गिळून गप्प बसलेला होता. म्हणजे सुषमा अंधारेंसारख्या काही नेत्यांनी याबद्दल मुद्देसूद मांडणी करण्याचा प्रयत्न केला किंवा सरकारला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला, पण विरोधी पक्षातले पहिल्या फळीतले नेते याबद्दल चकार शब्द सुद्धा काढताना दिसले नाहीत. म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जे त्यांच्या बंगल्यामध्ये आणि राजमहालामध्ये गेले ते त्यानंतर बाहेर पडलेले आपल्याला दिसलेच नाहीत. किंवा नाना पटोलेंसारखे, जयंत पाटलांसारखे, विजय वडेट्टीवारांसारखे मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नेते या कोणत्याही विषयावर रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसले नाहीत. म्हणजे आमच्या संस्था आहेत किंवा आमचे कारखाने आहेत आणि त्यामुळं आम्ही कोणत्याही मुद्द्यावर बोलणार नाही, कारण की जर आम्ही बोललो तर आमच्या चौकशा लागू शकतात. या भीतीपोटी हे विरोधी पक्षातले नेते गप्प बसलेत का, हा प्रश्न आता जनता विचारताना दिसते. आणि लोकांमध्ये गेल्यानंतर लोक अतिशय वाईट भाषेत किंवा अतिशय वाईट पद्धतीनं याबद्दल बोलताना दिसत आहेत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आता ईडीच्या चौकशीच्या भीतीने आम्ही शांत बसतो आणि निवडणुका जवळ आल्यानंतर आम्ही काही जुजबे आंदोलन करतो, काही भावनिक मुद्दे आणतो आणि त्यानंतर आम्हाला लोकांनी मतदान करावं असं जर विरोधी पक्षांना वाटत असेल तर ती त्यांची अपेक्षा पूर्ण होणार नाही आणि अशा पद्धतीने ते कधीच भाजपला हरू शकणार नाहीत, हे विरोधी पक्षांनी आता लक्षात घेतलं पाहिजे. कारण की बेरोजगार तरुणांचा आणि जेनजींचा जेवढा रोष भाजपवर आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांवर आहे तेवढाच रोष किंबहुना त्यापेक्षा जास्त रोष हा विरोधी पक्षांवर आहे, हे विरोधी पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर, मी सांगितलेली उदाहरणं ऐकल्यानंतर किंवा लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला सांगितल्यानंतर विरोधी पक्ष हे निष्क्रिय आहेत असं तुम्हालाही वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.